आलेलो आहोत। या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांचा या न्याय हक्कासाठी आक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येत आहे। सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी स्टेजच्या समोर सगळ्यांनी यायचं आहे। आजूबाजूला बसलेले जे बांधव आहेत त्यांना कृपया विनंती आहे, या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी आणि संविधानिक तत्वावर संविधानाच्या मार्गावर या विलासगुले हत्याकांडाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी मदत करायची आहे। गेले 60 दिवस झालं गेंड्याची कातडी पांघरलेलं शासन आणि प्रशासन। आपण संविधानाच्या तत्वावरती या ठिकाणी गेले 16-17 दिवस झालं उपोषण करतो आहोत। या ठिकाणी घुले कुटुंब या ठिकाणी उपोषण करीत असताना देखील महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहमंत्री कसल्याही प्रकारची दखल येथे घेत नाही आहेत। म्हणून आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघत आहे। सर्व ओबीसी बांधवांनी कृपया बसून घेण्याची या ठिकाणी कृपा करायची आहे। सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, आपल्याला या ठिकाणी हॅलो, कृपया सर्वांना विनंती, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या या ठिकाणी समोर या ठिकाणी बसायचंय, थांबायचंय। हॅलो, कृपया सर्वांना विनंती, आपण कृपया सर्वांनी एकदम शिस्तीचं या ठिकाणी पालन करायचंय। महाराष्ट्र पोलिसांना या ठिकाणी आपण सहकार्य करायचंय। खरं रक्षण आहे, खरं निग्रह आहे, ही खाकी शान महाराष्ट्राची। आपल्या कृपया सर्वांनी पुढे यायचंय। वाहतुकीचा कृपया कोणीही या ठिकाणी अडथळा करू नका। एकदम शिस्तबद्ध नियोजनामध्ये या अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने हा या ठिकाणी मोर्चा आहे। कृपया सर्वांना विनंती आहे, सुरक्षा रक्षकाला विनंती आहे, कृपया त्या दोन्ही बाजूनी आपण आहे त्या ठिकाणी कृपया खाली बसायचंय। व्यासपीठाच्या या ठिकाणी समोरासमोर कृपया सर्व युवकांनी बसण्याची कृपा करावी। वाहतुकीला ॲम्ब्युलन्सला कृपया कोणीही अडथळा करू नका। कृपया खाली बसायचंय, सर्वांनी आहे त्या ठिकाणी कृपया खाली बसायचंय, ही सर्व बांधवांना विनंती आहे। ओबीसी बांधवांना कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया मीडियाला सहकार्य करा, न्यूज चॅनलच्या लोकांना कृपया सहकार्य करा। आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यायचं आहे। हॅलो, पाठीमागे उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। साऊंडवाल्यांना विनंती आहे की एक वायर आपला तो मीडियाला कव्हर करण्यासाठी द्या आणि आपण ज्या जागेवर आहेत त्या जागेवर बसून घ्या अशी सर्वांना विनंती आहे। आणि एक थोड्या वेळ उन्हात राहिल्याने काही फरक पडणार नाही। कुणी सावलीचा सहारा घेऊ नका। गेल्या 2.5-3 वर्षापासून आपण सातत्याने उन्हाचे चटके खातोय, त्याच्यातून कुठेतरी मुक्त करण्यासाठी 1 तास अर्धा तास उन्हात बसल्याने काही फरक पडणार नाही। स्टेजवर अनावश्यक कुणी येऊ नका। सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। माऊली 2 मिनिटं, कृपया सर्वांनी खाली बसून घ्या। सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती आहे, पोलिसांना कृपया सहकार्य करा, ट्रॅफिक या ठिकाणी कोणताही अडथळा करू नका। उभे असलेल्या सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती आहे, कृपया रोडच्या उजव्या बाजूला कृपया कोणीही थांबू नका। खाली बसून घ्या, सर्वांना हात जोडून विनंती आहे। सर्वांनी स्टेजवर आल्यावर स्टेज राहील का मग ऐकायचं कुणी? थोडं शिस्तीचं पालन करा दादा। सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी खाली बसून आपल्याला सर्व पाहुण्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे। खाली बसून घ्या विनंती आहे। कुटुंबाला न्याय द्यायचा आहे।
आणि त्याचा संपूर्ण परिवार 18 दिवस झाला या ठिकाणी उपस्थित पडत आहे. त्याच्यासाठी थोडा वेळ उन्हात बसल्याने काय फरक पडणार आहे? विनंती आहे, खाली बसून घ्या. आहे त्या जागेवर. तिथं गर्दी करू नका. मीडियावाल्याला सहकार्य करा. रमेश घुलेपाशी उपोषणकर्त्यापाशी गर्दी करू नका. ढकलाढकली करू नका. बांधवांनो इकडे बसा. जागा घ्या. जागा घेऊन आणि बसा. विनंती आहे की स्टेजवर अनावश्यक कुणी गर्दी करू नका. हात पाय जोडून विनंती आहे. या पाहुण्यांना जागा ठिकाणी द्या. कुणी पुढारी किंवा काही नाही, प्रत्येक जण आपण तेवढेच तोला मोलाचे आणि सो खर्चाने आलेली माणसं आहेत. त्यामुळं स्टेजवरच्या सर्वच आणि सर्वांना हात पाय जोडून नम्र विनंती आहे की आपण एक वेगळ्या याच्यातून जात आहोत. त्यामुळं कुणीही स्टेजवर अनावश्यक गर्दी करू नये ही सर्वांना विनंती राहणार आहे. सर्व पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करा. बांधवांनो आपल्या काही पोलीस डिपार्टमेंट मध्ये भगिनी येतात, त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. सर्व डिपार्टमेंटला आणि मीडियावाल्याला सहकार्य करा. सदावर्ते साहेब थोड्याच वेळामध्ये स्टेजकडे येत आहेत. रमेश भाऊला आणि त्यांच्या कुटुंबाला ते भेटत आहेत. रात्रभर प्रवास करून मुंबईवरून सदावर्ते साहेब आपल्या घुले कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी बीड शहरामध्ये दाखल झालेले आहेत. बांधवांनो ॲम्ब्युलन्सला सहकार्य करून ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करा. विनंती आहे सर्वांना. सर्व समाज बांधवांना, ओबीसी बांधवांना विनंती, कृपया आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. गेल्या 2 महिने झालं या ठिकाणी आपण न्यायासाठी झगडतोय, यासाठी न्याय मागतोय. या घुले कुटुंबियावर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला असताना देखील एक तरुण मुलगा या कुटुंबातला गेलेला असून देखील या ठिकाणी या कुटुंबियाला गेले 17-18 दिवस उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे आणि या ठिकाणी जे शासन आहे हे जाणून बुजून दुर्लक्ष या ठिकाणी करीत आहे. माझं आपणाला एक म्हणणं आहे की नेमकं पोलीस प्रशासन का या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करते? या ठिकाणी यांच्यावरती जातीचा दबाव आहे का? यांच्यावरती राजकीय दबाव आहे का? आणि राजकीय आणि जातीचा दबाव असल्यामुळे या ठिकाणचं पोलीस प्रशासन टाळाटाळ करतंय की काय? का माननीय मुख्यमंत्र्याला, या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला असं वाटतं की काय हा ओबीसी आणि विशेष समाज हा आमच्या दावणीला खुंटीला बांधलेला आहे की काय? यांचं काही म्हणणं ऐकून घेतलं, अन्यथा नाही घेतलं तरी हा समाज कुठे जात नाही असा तुमचा गैरसमज असेल. गृहमंत्री साहेब, या ठिकाणी आपलीच आपण करा सोडवण. या ठिकाणी आम्ही न्यायासाठी, हक्कासाठी लढतोय, झगडतोय. गेले 2 महिने झाले या ठिकाणी आम्ही न्यायाची याचना करतो आहोत, पण कसल्याही प्रकारे या ठिकाणी शासन आणि पोलीस प्रशासन दखल घेत नाही. या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या जिल्ह्याचे जे एसपी साहेब आहेत, जे नवनीत कावत साहेब आहेत, गृहमंत्री साहेब यांची सगळ्यात अगोदर उचलबांगडी करा, अन्यथा या घुले कुटुंबाला न्याय भेटणार नाही. हा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. 2 महिने झालं तुमच्याकडे आम्ही न्यायाची भीक मागतोय. एसपी साहेब, गृहमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही डोकून देखील आमच्याकडे पाहत नाहीयेत का? आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून, किंवा आम्हाला विशिष्ट एका पक्षाच्या दावणीला बांधलाय असा तुमचा गोड समज आहे की काय? माझी सर्व या ठिकाणच्या असणाऱ्या जनाक्रोश मोर्चामध्ये महत्वाची मागणी ही राहील की या ठिकाणचे जे एसपी साहेब आहेत यांची तात्काळ उचलबांगडी झाली पाहिजे. या ठिकाणी आरोपीला मोकोका लागला पाहिजे. या ठिकाणी घुले कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत केली पाहिजे. जे पुरवणी जबाबामध्ये
जे या ठिकाणचे खासदार आहेत त्या खासदार पुत्राला सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये नाव येऊन देखील 164 मध्ये माननीय न्यायालयाच्या समोर साक्षीदाराने साक्षात देऊन देखील या ठिकाणचं प्रशासन गप्प आहे. या ठिकाणची पोलीस यंत्रणा गेंड्याची कातडी पाहून गप्प आहे. याचं कारण या ठिकाणचे जे एसपी साहेब आहेत हे विशिष्ट समाजाच्या आणि राजकीय दबावाच्या खाली वावरतात हे आम्ही पाहतो आहोत. या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे. या ठिकाणी आम्हाला या हत्याकांडावर देखरेख करण्यासाठी एक तज्ञ असे सरकारी वकील आम्हाला पाहिजेत. आमच्या मागण्या भरपूर आहेत. या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या मागण्या मांडणार आहेत. मी या ठिकाणी प्रथम ऍडव्होकेट राहुलजी आगाव यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सगळ्यात अगोदर संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिका आणि संघटित व्हा, शेती विकापन लेकर शिपा महान संदेश देणारे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांना अभिवादन करून स्वर्गवासी विलास नवनाथ घुले यांच्या हत्याकांडाच्या मारेकऱ्याला अटक करण्यासाठी ही मोर्चा काढावा लागतोय. या संविधानाच्या मोठ्या घाताचा निषेधासाठी आपल्या सर्वांच्या एकमुठी हाताने या सरकारला आक्रोशित करायचंय. बोला विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. गेली 1.5 महिना झालं ही घटना होऊन. एका सामान्य ऊसतोडाच्या शेतकऱ्याच्या लेकराला छातीमध्ये घाव झाले. तलवारीने, चाकूने, हत्याराने छाती फाडली. बीड शहरात जी तुम्ही खासदार होऊन जी शपथ घेता की आम्ही सारे भारतीय लोक भारतीय संविधानाची या ठिकाणी तुम्ही शपथ घेता, सर्व धर्माला सर्व जातीला सोबत घेऊन या जिल्ह्यात या भारतात एकता नांदली पाहिजे. परंतु या बीड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बजरंगजी सोनवणे या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही छोट्या जातीतील सामान्य या ठिकाणी माणसं आहोत म्हणून आमच्या एका विशिष्ट नेत्याचा तुम्हाला राजीनामा दिसतो. जर लोकसभाचे बजरंग सोनवणे यांचा राजीनामा झाला नाही तर तुमच्या भारतीय जनता पार्टीत जिल्ह्यात एक सुद्धा माणूस येणार नाही. हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा बाले किल्ला आहे. खासदार स्वतःला वाहक म्हणतो, तू वाघाचं कातड घालून शेळीचं सोंग करतो. खरा वाघ या बीड जिल्ह्याचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होते. आणि या मुंडे साहेबाच्या छावणीने जर ठरवलं ना बांधवांनो, तर भारतीय जनता पार्टीचा एक सुद्धा आमदार या ठिकाणी येणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला मला विनंती करायची आहे, 18 जातींनी पगड जातींनी बीड जिल्ह्याने अनेकदा तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं. जोपर्यंत या विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीला अटक होत नाही आणि संबंधित प्रकरण हे माननीय न्यायालयामध्ये एकदम सक्षमपणे या ठिकाणी चलत नाही, तोपर्यंत लोकसभेचे सदस्य बजरंग मनोहर सोनवणे तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे का नाही? अरे दिला पाहिजे का नाही? या पोलिसांवर तुमचा विश्वास आहे का? ही बाब आहे बांधवांनो.
खरं निग्रह आहे या महाराष्ट्र पोलिसांवरती आदर पाहिजे या लोकांच्या चेहऱ्यावरती पोलिसांवरचं बघून या ठिकाणी समाधान या ठिकाणी पाहिजे बीड जिल्ह्यात त्या दिवशी सन्माननीय डीजीपी साहेब या ठिकाणी आले होते गृह विभागाची ही बाब अत्यंत या ठिकाणी लक्षात या ठिकाणी आली पाहिजे नटरंगासारखा खेळ मांडला या पोलिसांनी डिसिप्लिन काय कलर काम काय वर्दी काय अरे 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 तुमच्या पोलीस स्टेशनच्या खिडक्यावर लोक येऊन थुकतायत तरी ही बाब एसपींना कळत नाही लोकांची अशी बाब आहे सन्माननीय व्यासपीठाची आज विनंती घेतोय तुमची माफी मागतोय गेली 1 महिना झालं जीवाचं रान या ठिकाणी आम्ही करतोय कुठल्या स्वार्थासाठी नाही बांधवांनो मला निवडणूक लढवायची नाही काय नाही या ठिकाणी वकिली क्षेत्रात जरी या ठिकाणी काम करत असाल तरी आमच्या लेकराला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की व्यासपीठ या ठिकाणी अनेक दिवस काम करतोय आज बीड जिल्ह्यात चर्चा आहे की 50-50 लाख रुपये या ठिकाणी डिपार्टमेंटने घेतलेत एका जरी या ठिकाणी अधिकाऱ्याचं नाव समोर आलं तुमच्या बायकोचं भावाचं मेवण्याचं सासूचं सासऱ्याचं लक्षात ठेवा ऊसतोड कामगारांचा तळतळाट तुमच्या कुटुंबाला स्वस्थ राहून देणार नाही ऐश्वर्य संपन्नाच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला एवढीच या ठिकाणी विनंती करायची आहे की सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब वैयक्तिक आमचा विरोध या ठिकाणी कोणाला नाहीये ना मी त्या जात त्या पक्षाचा आहे ना कशाचा आहे या ठिकाणी पुरवणी जबाबामध्ये त्यांचे बंधू रमेशजींनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की सौरभ बजरंग सोनवणे याचं या ठिकाणी नाव आहे तर शासनाला या ठिकाणी एवढीच विनंती करतो की त्यांना तात्काळ या ठिकाणी अटक झाली पाहिजे का नाही आपल्या सर्वांच्या आवाजामध्ये एकदा घोषणा द्या ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सतीश बडे यांना मी विनंती करतो अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय वेळ लावायची नाही सर्व पक्षाचे सर्व घटकाचे सर्व जाती धर्माचे नेते मंडळी वडीलधारी मंडळी आणि तरुण भावांनो 21 जूनला तुमचा आमचा भाऊ विलास घुले नावाचा तरुण जो केज तालुक्यामध्ये युवा उद्योजक म्हणून ओळखला जात होता टाकळीचा रहिवासी आपला हॉटेल व्यवसायामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या हॉटेलवर 2 गटामध्ये भांडण झालं आणि चांगल्या हेतूने भांडण सोडवण्याच्या हेतूने तो त्या ठिकाणी भांडण सोडवायला गेला परंतु जे हल्लेखोर मंडळी होते त्यांनी पाहिलं की हा छोट्या जातीचा माणूस आहे ज्या जात अल्पसंख्याक असून सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तुमच्या आमच्याशी स्पर्धा करणाऱ्या जातीचा माणूस आहे हे त्यांच्या डोक्यात बसला आणि कट करून त्याच्यावर चाकू आणि तलवारीचे वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडला ॲम्ब्युलन्स बोलावली गेली ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं त्याच्यासोबत रमेश घोले होते त्यांचे भाऊ आणि ॲम्ब्युलन्स मध्ये जात असताना त्यांनी रमेश घोलेंना सांगितलं की मला मारत असताना खासदार पुत्र सौरभ सोनवणेचे फोन येत होते आणि त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला मित्र दवाखान्यात गेल्यानंतर ही मंडळी तिथं पाठीमागे गेली तुम्ही जखमी नसताना दवाखान्यात का गेलात त्यांना तिथं जाऊन त्याला मारायचं होतं परंतु घोले कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी त्या ठिकाणी आली होती त्यांनी त्यांचा यथोचित पाहुणचार केल्यानंतर त्यांना तिथून पलायन करावं लागलं रमेश घोले पोलीस स्टेशनला आले तक्रार देताना त्यांनी सांगितलं की माझ्या भावाच्या विरोधात फिर्याद घ्या तिथल्या पीआयने सांगितलं की खासदार पुत्राचं तुम्हाला नाव घेता येणार नाही अमुकचं नाव घेता येणार नाही तमुकचं नाव घेता येणार नाही मित्र 2 दिवस विलास घोलेचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या समोर ठेवावा लागला तुम्ही आम्ही सर्वजण केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिया मांडला पोलीस स्टेशनच्या समोर बसलो
आणि तेव्हा कुठं प्रशासनाला जाग आली, त्यांनी पुरवणी जबाबामध्ये त्याचं नाव घेतलं. या जिल्ह्याच्या SP ने तिथं सांगितलं की मी 3 दिवसापासून जिल्ह्यात नव्हतो, मी रात्री आलोय आणि त्याचं CDR मध्ये नाव नाही. तुम्ही रात्री आला तर तुम्ही CDR कधी बघितला? अरे तुम्ही त्याच न्याय देण्याचं काम करता का? गुन्हा दाखल करताना पुरावे दाखवा असं म्हणता. आणि ज्यावेळेस आपल्या भावाला न्याय मिळत नाही हे लक्षात आलं, रमेश घुले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यांची 65 वर्षाची आई 10 दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. त्यांच्या पत्नी 14 दिवस झाल्याच्या नंतर 14 ऑगस्टला आमच्या भगिनीच्या लक्षात आलं की आपल्या पतीला आपण न्याय देऊ शकत नाही, पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. मग तिने शेवटी हातबल होऊन विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आणि संपूर्ण मीडिया समोर त्यांनी विष प्राशन केलं. आणि काही भांडगोळ सोशल मीडियाला लिहितात की दही पिऊन आत्महत्याचा प्रयत्न, लस्सी पिऊन आत्महत्याचा प्रयत्न. अरे आम्ही स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन पाहिलंय, त्या भगिनीच्या पोटात विष गेलं असं त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, तोंडात इन्फेक्शन विषामुळे झालंय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत की दही पिऊन आत्महत्याचा प्रयत्न म्हणताना. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणं हे आपल्याला आपल्यासारख्या लोकांना शोभत नाही. मित्र, रमेश घुले यांची प्रकृती खालावली, त्यांना ऍडमिट करावं लागलं. आणि 14 ऑगस्टला ज्यावेळेस न्याय मिळत नाही आमच्या बांधवांच्या लक्षात आलं, आम्ही SP कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आम्हाला अडवलं. पोलिसांनी सांगितलं तुम्ही जाऊ शकत नाहीत. आम्ही तिथं ठिय्या मांडला. ठिय्या मांडल्याच्या नंतर फक्त आम्हाला 7 लोकांना 7 मिनिटं भेटण्याची वेळ देण्यात आली. मित्र, मला सांगायचंय, जर विलास घुलेला न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी केलं जाईल. महाराष्ट्रात चक्काजाम केला जाईल. जोपर्यंत चंदन चोराच्या पोराला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. अरे जिल्ह्यातल्या इतर विषयामध्ये आपले सर्व विषय सोडून जे लोक जिल्ह्यातल्या इतर विषयामध्ये अग्रेसर असतात, आज आंतरवलीचा न्यायाधीश कुठे गायब झालाय? आमच्या विलास घुलेला न्याय मागताना त्याचा जीभ आज उचलत नाही का? आष्टीचा जाब्या आज कुठे हरपलाय? ज्याला माजलगाव मध्ये ज्याला ओबीसीने मुंडे साहेबांच्या सांगण्यावर डोक्यावर घेतलं, ज्याला धनंजय मुंडे साहेबांनी पंकजाताईच्या मुंडेच्या सभेवर तुम्ही आम्ही मतं दिली, त्याला निवडून आल्याच्या नंतर तो म्हणतो मला मंत्री व्हायला जात आडवी आली. तो आज कुठे जायचंय? या ठिकाणी मी सर्व वक्त्यांना विनंती करतो की सदावर्ते साहेबांना मुंबईला अर्जंट जायचंय, त्याच्यामुळे 2-2 मिनिटं आपल्याकडून अपेक्षित आहेत. मी याच्यानंतर माऊली शिरसाट यांना विनंती करतो की आपलं 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अमर रहे, अमर रहे. आदरणीय विचार मंच बांधवांनो, या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षापासून या समाजाला जे भोगावं लागतंय, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संपूर्ण दुर्लक्ष करतात. या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय. त्याचं कारण आपण तुम्ही आम्ही सर्व गावखेड्यातला बारक्यातला बारका माणूस, अगदी ओबीसी समाजानं या मुख्यमंत्र्याला त्या खुर्चीवर बसवलंय आणि आपल्याला सातत्यानं सावत्रपणाची आणि तुझ्या भावाची वागणूक दिली जाते. आपण बारक्या जातीतलं येतोय, आपण हलक्या जातीचं येतोय असं हिनवलं जातंय. या जिल्ह्याचा खासदार एकदा माणूस कुठला असू द्या निवडून आल्यानंतर तो सर्व जनतेचा खासदार असतोय. आम्हाला सांगितलं गोष्ट देताना लय त्याच्याबद्दल बोलू नका. अरे हरामखोर, काल म्हणतो तुमच्या भोकांडी बसलोय. अरे आता कोण कोणाच्या भोकांडी बसतोय येणारा काळच ठरवेल. मी तुला भोकांडी कसं बसतंय ते आता आम्ही दाखवून देऊ. कारण या ठिकाणी बरेच वक्त बोलणार आहेत. सविस्तर सर्वजण सांगतात. गेल्या 2 महिन्यापासून आमचा घसा बसलाय ओढू ओढू, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर ओबीसी नेते बळीराम तात्या खटके यांना विनंती करतो
की आपलं अवघ्या 2 मिनिटामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तात्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या महामानवांना अभिवादन करून, खरं तर तुमचं आमचं ओबीसीचं हे दुर्दैव आहे की आपण आपल्या भावाला न्याय भेटायसाठी रस्त्यावरली लढाई आपल्याला लढावं लागते. अरे ज्या राज्यकर्त्यांना आपण खुर्चीवर बसवलोय त्या राज्यकर्त्यांना जर तुमचा आमचा आक्रोश समजत नसेल तर यापुढे यांना सत्तेवर बसवायचं का नाही हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. आता माझ्या भावांनी सांगितलं, खरं तर आता आम्ही मोर्चात येत असताना आमचे काही पोरं घोषणा देत होते, चंदन चोराच्या पोराला अटक करा. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असेल. चंदन चोर म्हणून जाहीर झालेला माणूस आहे, त्याचा रेकॉर्ड जरा बाहेर काढा. आणि त्याच खासदारांनी, चंदन चोर खासदारांनी काल काहीतरी घोषणा केली वाटतं, मी 5 वर्ष या तुमच्या बोकांडी बसेल. ध्यानात ठेवा बांधवांनो, तो 2029 पर्यंत आपल्या बोकांडी बसेल, पण भविष्यात तू जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत गुलाल लागून देणार नाही. ही सगळ्यांनी आपण इथं शपथ घेतली पाहिजे. आपण सगळेजण असाच एकजूट राहूया. खरं तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी विलास घुलेंचा मृतदेह केज पोलीस स्टेशन समोर होता त्या दिवशी सीएम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एसपीने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तात्काळ अटक करू. मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्हाला शब्द पाळणार आहे म्हणून तुमच्याकडे बघतो. तुम्ही शब्द पाळला नाही. येणाऱ्या 2029ला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. यानंतर बटुळे बाबांना विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांना तात्काळ मुंबईला जायचंय, त्याच्यामुळे मी संयोजकाच्या वतीनं आपणाला कृपया वेळोवेळी विनंती करतोय की अवघी 2 मिनिटाच्या जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बाबा चला. आज आपण सर्व ओबीसी समाज पूर्ण याच्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याने आपल्याला आपल्या नेत्यांनी ज्या सरकारला म्हणजे याच्यामधून कचऱ्यामधून सोन्यावर बसवलं, ते सरकार जर आपली ओबीसी समाजाची बाजू घेत नसेल तर याच्याकरता आज ह्याच बीड जिल्ह्याने भाजपचा जो इतिहास घडीला तर ह्याच बीड जिल्ह्याने घडीला. ह्याच बीड जिल्ह्यामध्ये वंजारा समाज आणि ओबीसी समाजाचं जे काम चाललंय किंवा प्रत्येक वेळेस टार्गेट वंजारा आणि ओबीसी, वंजारा आणि ओबीसी, ह्यो जी बजरंग सोनूने काहीतरी आता तुमच्या बीड जिल्ह्यावाल्याला सगळ्याचं, आणि रमेश भाऊ पण त्या दिवशी मी आलो तो बोलले किंवा स्वतः माझ्या भावाने मला सांगितलं किंवा याचे फोन चालू होते, हे बाकीच्या काही गोष्टी होत्या. अरे ह्या चंदन चोराला न्याय वेगळा आणि जर ओबीसी समाजाला न्याय वेगळा मिळत असेल तर ह्या सरकारला काही ना काही 2029ला तुम्हाला सांगतो याला भुई सपाट केल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच माझी विनंती आहे. जर आपल्याला न्याय मिळाला तर व्यवस्थित मिळाव. आणि समाज, आपल्या समाजाने बीजेपी वाल्याला जी आणला तर 18 पगड जातीने ओबीसीनीच मोर आणलेलं आहे. कारण हे बीजेपी होता कुठं हे माहीत नव्हतं. ह्या बीजेपीचा कोम कुठं होता हे माहीत नव्हता. ह्या बीड जिल्ह्याने झाड लावलं आणि हे बीड जिल्ह्यावर जर पाळी येत असेल तर याच्याकरता आज अनेक वेळेस, कारण मागून थोडं दाटे आहे त्याच्यामुळे मी जास्त गडबडीने बोलतो, ते अनेक वेळेस झालं की आपल्या नेत्याला टार्गेट करायचं, याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा. अरे तुमच्या हातात सत्ता आहे, तुमची प्रबळ मनगट आहे म्हणून तुम्ही गरीबाला लगेच हे करता. आज सरकार कुठे गेलं त्याचा हे करायला, त्याचा राजीनामा घ्या ना.
त्याचा राजीनामा घ्या आणि तो बजरंग सोनवणेचा जो चिरंजीव आहे तो शिळ्यार चौकशीमध्ये, कारण जो चोर असतो तो चोर कधी पळत असतो, शाहू असतो तो कोणाच्या बापाला भेट नसतो. ज्या वेळेस आपला जो माणूस 3 दिवस राहिला त्यावेळेस ह्यो कुठं जातो मुंबईला, ह्यो कुठं जातो दिल्लीला. अरे भामट्या, तो दाखिला, तो तुझ्या हाताने सिद्ध करून दाखिला मी चोर आहे म्हणून. तू चोर नव्हता तर त्या दिवशी तिथंच यायचं ना, किंवा भेट द्यायची कुटुंबाला, सांगायचं अहो ह्यो चोर होता म्हणून मुख्यमंत्र्याला भेटायला गेला आणि आपण आपल्या प्रेताला राखण होतो. अहो ह्यो चोर होता म्हणून गृहमंत्र्याकडे गेला. अरे तुझ्या हाताने तो सिद्ध करून दाखिलं. पोलीस प्रशासनाला माझी गावरान भाषात अडाणी शब्दात एकच विनंती आहे बाबा हो, की जे आम्हाला सत्य असेल, जे कायदा असेल, कायद्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही मागत नाही, कायद्याचाच मागतो. कायद्याच्या नियमाने आम्हाला पण, तुम्ही पण आमचेच मुलं बाळ आहेत असं काही समजू नका. पण तुम्ही जर समजा काही जर दबावपोटी काही करीत असाल तर याचे परिणाम वेगळे तुम्हाला पोलीस प्रशासनाला पण भोगावं लागते. एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराज. यानंतर भाऊसाहेबजी लटपटे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, थोडक्यामध्ये बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांचा भाऊ विलास घुले यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपी अटक होण्याच्या मागणीसाठी आज आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. मी तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. तसेच या सर्व आंदोलनासाठी ज्यांनी कष्ट घेतलं, मग ते बाळासाहेब सानप असो, इतर सर्व जे संयोजक मंडळी आहेत त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. खरं तर मला खूप कमी वेळ दिला आहे संयोजकांनी, कारण मुंबईतले काही मान्यवर या ठिकाणी येऊन आपल्याला सगळ्याला संबोधित करणार आहेत. काही मान्यवरांनी खासदारांविषयी बजरंग सोनवणे खासदार वगैरे वगैरे अशी भाषा वापरलेली आहे आणि आवाजाव भाषा वापरलेली आहे. मात्र मी जाणीवपूर्वक बजरंग सोनवणेची या ठिकाणी बजा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करतो. कारण बजरंग सोनवणेंनी काही संबंध नसताना सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांविषयी अतिशय गलिच्छ शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती. अजय बजरंगा बजा, तू म्हणाला की रात्रीच्या वेळेतून त्यांना सवड मिळेल का? ऐका, मी सर्व बांधवांना विनंती करतो, कुणीही उठायचं नाही. अरे आपला बांधव, आपली आई आणि आपली बहीण गेल्या 18 दिवस झालं बगर आनापानाची या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेला आहेत. आपण थोडी कळ सोसायची विनंती आहे, कुणीही उठू नये. बोला. बजरंग सोनवणे काय भाषा वापरली साहेबाला? ही भाषा कोणाला आवडली का सांगा? या प्रसंगामध्ये नेते लोकांना ओढण्याचा काय संबंध होता? अरे मर्डर केला तुझ्या पोरानं, नाव विलासने घेतलं मरताना जबाब जर दिला तर तो मृत्यूपूर्व जबाब होतो. आणि अशा प्रसंगामध्ये तुझ्या पोराचं या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती. तू कुणावर शिंतोडे उडवतो? मला एकच म्हणायचंय की बजरंग सोनवणे बजा, तुझी लायकी नाहीये, तुझी लायकी नाहीये, लक्षात राहू दे. मी स्वतः डोळ्यांनी सांगतो, मी साक्षीदार आहे. अनेक वेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमाग सगळ्यात पाठीमागच्या हौद्याच्या सीटामध्ये हा बसलेला असायचा. हौद्यात बसणारा तू जरी खासदार झालेला असला, हौद्यात बसणारा तुझी लायकी आहे का? आणि तुझी लायकी नसताना तू आज काय 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट बघा. त्यांनी पोलीस महासंचालकावर आरोप केला बजरंग सोनवणे, आणि आरोप काय केला की सदानंद दाते साहेब जे आहेत पोलीस महासंचालक, म्हणणे त्यांनी सीआयडी कडे 1 तासामध्ये सकाळी अर्ज दिला की संध्याकाळी. अरे तो त्यांचा अधिकार आहे. तू तर कायदे बनवणाऱ्या सभागृहात गेला ना, उच्च सभागृहात गेला ना. तुला समजलं पाहिजे की तू पोलीस महासंचालकावर अशा पद्धतीने टीका करायला नाही पाहिजे. मी अजून भरपूर काही या ठिकाणी मला मुद्दे मांडायचे आहेत. तुझा मुलगा, तू म्हणला की मी स्वतः पोलीस स्टेशनला सोडायला येतो जर त्याचं सीडीआर मध्ये नाव माहित असेल तर. अरे तुझ्या पोराचं नाव सीडीआर मध्ये आलेलं आहे आणि असा कुठं कायदा नाही
की सीडीआर मध्ये नाव आलं पाहिजे आणि तुला सांगितलं पाहिजे तू निर्दोष आहे का. जर निर्दोष नसला तर त्याला अटक केलं पाहिजे. निर्दोष तुला ट्रायलला सामोरं जावं लागेल. पोलिसांना विनंती करतो की हा जरी खासदार असला त्याचं पोरग तो घेऊन येऊपर्यंत तुम्ही त्याच्या मुसक्या बांधा, त्याच्या तोंडावर काळं फडकं हे करा आणि त्याला अटक करा. आणि जर मग अशा पद्धतीने जर न्याय प्रणाली जर असेल, खासदार जर म्हणत असेल की मी जर का तशा दोषी असेल तर मला सांगा, मी पोरग हजर करतो. असं कायदा चालत नाही. मी जर असं म्हणालो की वाल्मिक अण्णाचा ह्या प्रकरणामध्ये जर दोष असेल, कोर्टाने जर वाल्मिक अण्णाला दोषी सिद्ध केलं तर आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांना हजर करतो. असं चालेल का. तुम्ही तर काही संबंध नसताना त्याला अटक केलेच आहे ना. तर माझं सुद्धा मत आहे की कायद्यानं तोंडाला याच्या फडकं बांधा आणि बजरंग सोनवणेच्या पोराला तातडीने अटक करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. हा मोर्चा कुठल्या जातीपातीचा नाही, बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात हा मोर्चा आहे. हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नाहीये बांधवांनो. हा मोर्चा बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. यानंतर सुमनजी धस यांना मी विनंती करतो की आपण मनोगत 2 मिनिटात या ठिकाणी व्यक्त करा. विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि इतर मागण्यांसाठी विलास घुले यांचे कुटुंबीय गेले 8, 13, 18 दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची दखल या बीड जिल्ह्याच्या एसपीनं, जिल्हाधिकाऱ्यानं आणि या सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. त्याच्याबद्दल सर्वप्रथम या सरकारचा आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त या ठिकाणी करतो. मित्रांनो, जर जात बघून आरोप निश्चित करण्याची जर इथून पुढे प्रथा पडत राहिली तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहणार नाही. हे मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर या माध्यम समजून घेतलं पाहिजे. कारण जात बघून जर सर्व गोष्टी, दबाव बघून जर सर्व गोष्टी आपण ठरवणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची असणार आहे. मित्रांनो, एका प्रकरणामध्ये एक न्याय, दुसऱ्या प्रकरणामध्ये वेगळा न्याय, असं चालणार नाही. एखादा विशिष्ट समाजाची संख्या जास्त आहे म्हणून त्यांच्यावरती तुम्ही वाटेल त्या पद्धतीने मनमानी कारभार करून कुणालाही अटक करताल, कुणालाही आरोपी करताल, जे वाटेल ते करताल. परंतु भटक्या विमुक्त जातीमध्ये ओबीसी मधले माणसं आहेत, पोर आहेत म्हणून जर तुम्ही असं गाफील राहणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी पण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून आपल्याला कुणाचं समर्थन करायचं नाही, कुठल्या प्रकरणाची या प्रकरणाची तुलना करायची नाही. अरे परंतु हा मेलेला पण कुणाचं तरी पोरगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचं तरी लेकरू आहे, ते पण कुठल्या का समाजाचा माणूस असू द्या. परंतु जर जात बघून सगळं करायचं असेल तर त्या नीच अवलादींना मला सांगायचे लाज वाटते पाहिजे. या आपल्या मध्यंतरी 2 महिने मुक्कामी असलेल्या बदनामी माई म्हणून एक होत्या बीड जिल्ह्यामध्ये, सतत येत होत्या बीड जिल्ह्यात. एका प्रकरणामध्ये अंजली दमानिया या ठिकाणी कुठे त्या विलास घुलेंच्या कुटुंबियांना का भेटावं वाटलं नाही. इतर जे त्या ठिकाणचे होते हे मनोज जरांगे पाटील, एका विशिष्ट ज्या ठिकाणी राजकीय फायदा त्या ठिकाणी तुम्ही फक्त बोलणार. परंतु या ठिकाणी सर्वसामान्य पोरगा आहे विलास घुले म्हणून तुम्हाला बोलायचं नाही का. अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी, अनेक वक्ते देखील या ठिकाणी बोलणार आहेत. परंतु मला ओबीसी समाज जे या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचं स्वागत आहे, अभिमान आहे तुमचा. परंतु जे ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, जे मोबाईलवरनं टीव्हीवरनं बघत असतील, त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. ह्या लढ्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही असं गाफील राहून जमणार नाही. या ठिकाणी आज 18 दिवसापासून आपले बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. परंतु आपला समाज देखील या ठिकाणी ओबीसी समाज जागरूक नाहीये. आज घुले कुटुंबावरती वेळ आहे, उद्या कुठल्या ना कुठल्या कुटुंबावरती वेळ येणार आहे. एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी जास्त काही बोलत नाही, परंतु आपल्याला संघटित झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये गत्यंतर नाही. तुम्ही हे समजून घ्या. अनेक गोष्टींवरती अन्याय होतोय. आज या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये धनगर बांधव आणि वंजारा बांधव, ओबीसी बांधवांचे माळी बांधव आहेत. आपण सगळेजण एकत्र राहिले पाहिजे तर बीड जिल्ह्यामधला मायक्रो ओबीसी या ठिकाणी सुरक्षित राहील. अन्यथा इतकी भयंकर पद्धतीनं या ठिकाणी दादागिरी चालली आहे, कुठेतरी थांबली पाहिजे. माझी या माध्यमातून विनंती आहे, या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे, जे उपस्थित राहिले नाहीत, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धनराजजी गुट्टे आपले या ठिकाणी विचार मांडतील.
आजच्या या विराट मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 60 दिवसापूर्वी केस तालुक्यातील टाकळी या गावचा सुपुत्र असणारा विलास घुले याचा मर्डर झाला, याची सामूहिक हत्या झाली। 8 ते 10 लोकांनी एकत्र येऊन संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून एक मास्टरमाइंड प्लॅनच्या माध्यमातून ही हत्या घडून आणली। त्या हत्येनंतर त्या ठिकाणी 3 दिवस ते प्रेत अंबाजोगाईच्या शवगृहामध्ये ठेवलेलं होतं। 3 दिवस त्याचा अंत्यविधी झाला नव्हता, 3 दिवस कुठलीही प्रक्रिया झाली नव्हती आणि त्या ठिकाणी एक वाघमोडे नावाचा पीआय होता आणि तो वाघमोडे आमच्या लोकांना नीट बोलत नव्हता। फिर्यादीचा उन्वने हा उन्वने नावाचा पीआय होता आणि तो त्या ठिकाणी आमच्या फिर्यादींचा ऐकून घेत नव्हता। तुम्हाला काय करायचंय माझं मी बघतो म्हणत होता। मुळामध्ये एखादा मर्डर होतो तो अतिशय गंभीर घटना असते आणि त्यावेळेस त्याच्या फिर्यादी म्हणजे त्याचे रक्ताचे नातेवाईक यांनी जेवढी नावं सांगितले तेवढी नावं एफआयआर मध्ये घ्यायला पाहिजेत। पण या उन्वने हा कुणाच्या ताटाखालचा मांजर झालता, हरामखोर पीआय। त्यांनी त्या ठिकाणी या उन्वनेनी सांगितलं की मी 10वं नाव घेणारच नाही। त्यांनी शेवट केला, आम्ही पीएम करून बॉडी केसला घेऊन आलो। बॉडीचं काही वेळ आंदोलन शिवाजी चौकात चाललं, त्याच्यानंतरचं आंदोलन केजच्या पोलीस स्टेशन मध्ये चाललं। उन्वने अक्षरशः लोक एवढी तापली होती, मी त्याला सांगितलं तू जर थांबला असता तुला हे लोक उभ्यानी मारतील। त्यावेळेस स्वतःच्या पोलीस स्टेशन मधून हा हरामखोर पीआय असणारा उन्वने पळून गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी डीवायएसपी आयपीएस वेंकटरमण सर असतील, ऍडिशनल एसपी तिडके मॅडम असतील आणि आयपीएस ज्यांना कर्तबगार म्हणून इथं पाठवलं होतं, पण भाषणामध्ये प्रत्येकानं सांगितलं की या कावत साहेबांची बदली झाली पाहिजे, यांना सस्पेंड केलं पाहिजे। यांना या जिल्ह्यात कशासाठी आणलं होतं? जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कर्तबगार करण्यासाठी आणि कडक करण्यासाठी। पण कावत साहेबांना ते जमलं नाही, कारण आमची 10 तास प्रेत जेव्हा केजच्या पोलीस स्टेशन मध्ये डेड बॉडी ठेवलेली होती, गेटला कुलूप लावून पोलिस लपून मध्ये बसली होती आणि आम्ही त्यांच्या सोबत बसलो बैठकीला। त्यावेळेस या एसपीनी सांगितलं की आता माझ्याकडे काही पुरावा नाही, पण माझ्याकडे जर काही पुरावा आला तर मी काही या बजरंगच्या पोराला सोडणार नाही असं एसपीनी सांगितलं। आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला। पुरवणी जबाबासाठी 10 तास डेड बॉडी पोलिसांच्या दारावर ठेवावं लागली। एवढी गेंड्याची कातडी या पोलिसांची झाली आहे। अतिशय निबर जातीची ही जमात आहे। यांनी स्वतःच्या घरचं यांचं जर कोणी मेलं असतं तर यांची बॉडी अशी पोलीस स्टेशन मध्ये 10 तास ठेवावं लागली असती का? त्यामुळं त्या ठिकाणी पुरवणी जबाब घेण्यात आला। एसपीने आम्हाला सांगितलं की मी सीडीआर काढतोय आणि सीडीआर आला की आम्ही आरोपीला अटक करू। आज रमेशने स्वतः सीडीआर बघितलाय आणि त्या ठिकाणी एसपीने स्वतः बघितलाय। आता काय पोलिसांच्या डोळ्यात माती गेली का? 1 महिन्यापासून आरोपीला अटक होत नाही। या ठिकाणी ज्याचा सुपुत्र वारलाय तो एक जांजामान तरुण मुलगा होता घुले परिवाराचा। त्याची आई रस्त्यावर बसली 18 दिवसापासून। त्याच्या पत्नीने प्रतिसाद मिळत नाही शासनाकडून म्हणून विष पिलंय आणि त्याचा भाऊ तिथं मरण यातना भोगतोय। गेल्या 18 दिवसापासूनचा संघर्ष सुरू आहे। आमचे या ठिकाणी बाळासाहेब सानप असतील, केशव तांदळे असतील, माऊली सिरसाट असतील, मोहन आगावसर असतील, अनेक गावचे सरपंच असतील, अनेक या भागातील लोकप्रतिनिधी असतील, ही सर्वजण मंडळी गेल्या 15 दिवसापासून जीवाचं रान करतेय। प्रत्येक गावामध्ये जाणे, लोकांना एकत्रित करणे आणि काय चाललंय हे समजावून सांगणं या ठिकाणी चालू होतं आणि त्याचा रोष 18 दिवस जर एखाद्याचा मर्डर होऊन त्याच्या घरच्यांना जर रस्त्यावर झोपावं लागत असेल, त्याच्या बायकोला जर न्यायासाठी विष प्यावं लागत असेल तर पोलिसांना लाज वाटली पाहिजे की आपण या अंगात वर्दी घालतोय आणि आपण शपथ घेतलेली विसरून गेलोय का? आपण काही पैशाचा विषय केलाय का? आपण कुणाच्या दबावाखाली आहात का? आपण कुणाच्या ताटाखालचं मांजर झालेले आहात का? आपण डोळे असून सुद्धा आंधळ झाल्याचं सोंग करताय का? मी या ठिकाणी आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी करेल की इथले एसपी जे नवनीत कावत आहेत यांना तात्काळ या ठिकाणी सक्तीच्या रजेवर पाठवा, नाही तर त्यांची इथून बदली करून टाका आणि इथे एखादा इमानदार, पैसे न खाणारा, कर्तबगार आणि कडक असा प्रकारचा आयपीएस अधिकारी पाठवा। याशिवाय पर्याय नाही, कारण इथल्या पोलीस दलाला काही बोललात तरी ते काही करू शकत नाहीत। त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी
अनेक गोष्टी झालेल्या आहेत. विलास घुलेच्या 10व्या आरोपीला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी जो जरांगे, जो आडमुठ आणि भिकारचोट माणूस आहे या महाराष्ट्रातला, ज्याला मी आडांचोट, भिकारचोट आणि वाया गेलेली औलाद म्हणतो, त्या जरांगेचा बाप इथं आज आलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब. आमच्या साहेबांना या ठिकाणी रात्री बेरात्री हरामखोर न शिकलेले गावंढळ लोक रात्रभर फोन लावत असतात, पण त्यांना अतिशय सूचक अशा भाषेमध्ये उत्तर देऊन त्यांना जागीच गप करणारे आदरणीय सदावर्ते साहेब या ठिकाणी आलेत. हा खूप मोठा क्षण आहे, या आंदोलनाचा हा खूप मोठा पॉइंट आहे. त्याच पद्धतीनं ज्याला चंदन चोर म्हणून आपण सगळेजण घोषणा देत होतात, हे दिवस रात्र आम्हाला धमक्या देत असतात सोशल मीडियावर, इकडं तिकडं मारायचं कुणाला नसतं, फक्त रेकॉर्डिंग व्हायरल करायची आणि आई बहिणीवर शिव्या द्यायच्या आणि समाचार घेतला म्हणून नेत्याच्या पुढे जाऊन लोटांगण घ्यायचे, अशी ही पिलावळ पाठीत खंजीर खुपसायची यांची जुनी सवय आहे. त्यामुळे या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. बजरंग सोनवणे हा बीड जिल्ह्याचा खासदार आहे. लोकांनी त्याला संविधानाच्या माध्यमातून मतदान करून निवडून दिलंय आणि हा हरामखोर खासदार काल बोलला की मी 5 वर्ष तुमच्या बोकांडीवर बसणार आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे. माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना, लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती आहे की यांना पदच्युत केलं पाहिजे, पदावरून काढलं पाहिजे आणि याची खासदारकी डिस्क्राईब केली पाहिजे, एवढी विनंती सरकारकडे करतो. आणि हा जिल्ह्याचा खासदार किती मोठ्या प्रश्नावर लढतो माहितीये का? परवा इथं डीपीडीसी ची मीटिंग होती आणि त्या डीपीडीसी ला आदरणीय सुनेत्राताई आल्या होत्या, जिल्ह्यातील सगळे आमदार होते, या जिल्ह्याचे कलेक्टर बसले होते आणि हा बजरंग सोनवणे जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये काय सांगतोय की मोहन आगाव नावाचा एक शिक्षक आहे, तो मला लय त्रास द्यायला लागलाय. कलेक्टर साहेबांना सांगितलं, अरे बाबा ही जिल्ह्याच्या विकासाची बैठक चालू आहे, तुझं हे फाटका घरानं घेऊन तू नंतर ये. अरे तू बीड लोकसभेचा एवढ्या 200 किलोमीटरचा खासदार आणि तुला एका मोहन आगावनी राणे आणलंय. त्यामुळं बजरंग सोनवणे स्वतःची लायकी, कुवत, अवकात आणि आपली पातळी पाहून आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. बीड जिल्ह्यातील सर्व मतदार जनतेचा तुम्ही अपमान केल्यावर तुमचा जाहीर निषेध करतो. ज्या जरांगेला नाही तिथं जाऊन फुकटचा कळवळा येतो, त्या जरांगेच्या जिबीला किंवा त्याच्या डोळ्यात काय माती गेली आहे का विलास घुले प्रकरणामध्ये बोलायला, किंवा विलास घुलेला काय आई वडिलाचा मुलगा नव्हता का, त्याच्या घरच्यांना काय दुःख नाही का, या सगळ्या गोष्टीचा विचार जरांगेने आत्मपरीक्षण करावं. कारण तो शिकला नसल्यामुळे आत्मपरीक्षण करू शकत नाही, कारण तो अडाणी आहे. त्याच्या आजूबाजूच्या पिलावळींनी त्याला सांगावं की या प्रकरणावर बोल बाबा काहीतरी, त्याशिवाय जमणार नाही. त्यामुळं जरांगेला सांगायचंय की या प्रकरणावर 60 दिवसामध्ये तुला एकदाही येता आलं नाही का, 60 दिवसामध्ये तुला इकडे येताना वंजारी या एका शब्दामुळे तू इकडे आला नाही का. ओबीसीचा एवढा तिरस्कार करणारा हा जरांगे, याचा मी या ठिकाणी इथं न आल्याबद्दल आणि या प्रकरणामध्ये आवाज न उठवल्याबद्दल आडांचोट आणि भिकारचोट विचारसरणीच्या जरांगेचा जाहीर निषेध करतो. बीडच्या एसपीच्या बदलीची मागणी करतो, विलास घुलेच्या न्यायाची मागणी करतो आणि आम्हाला न्याय न मिळाल्यास हे प्रकरण राज्यव्यापी होईल आणि प्रकरण हाताबाहेर जाईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल, याची येथील पोलिसांनी नोंद घ्यावी. एवढंच या ठिकाणी सांगतो. बीड जिल्हा पोलिसांचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ॲडव्होकेट मंगेशजी ससाने साहेब या जन आक्रोश मोर्चाला संबोधित करतील. आज या बीड जिल्ह्यातल्या या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या एका भावाला आणि भावाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जमलेल्या माझ्या उपस्थित शोकाकुल बंधे आणि भगिनींनो, हा शब्द आपण एखाद्या धाव्याला किंवा एखाद्या मैत्रीला वापरतो. तुम्ही म्हणताल मंगेश ससाने असं का म्हणतोय? जेव्हा दशक्रिया होती तेव्हा कडू घास काढला जातो आणि काहीतरी गोड दिलं जातं की चला आता त्या कुटुंबाला ते दुःख विसरून दैनंदिन जीवन जगावं. पण आज 21 जूनला या आपल्या विलास घुलेंचा निर्गुण खून झाला. 2 महिने झालं तरी त्यांची ती माय माऊली विष पिती, त्यांचा भाऊ उपोषण करतोय,
तरी अजून न्याय मिळत नाही. त्यामुळं हा दुखवटा अजून निघलाय का आपला? लाज वाटली पाहिजे. या बीड जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी खंडणीच्या प्रकरणात एक खून झाला. अहो, अख्खा महाराष्ट्रातले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते इथं तंबू ठोकून होते. त्या काय महिला कार्यकर्त्या काय जीवाची तळतळ मळमळ काय भाषण करत होत्या. अरे सुप्रियाताई आल्या. सुप्रियाताईंना स्टेजवर बोलवा. अंजली दमन या पुढे या. अरे मला वाटलं अंजली दमन आल्या तिथं. अहो अंजली ताई तुमचं वाट बघतोय. त्या आमच्या विलास गुलेंच्या त्या आमच्या माऊलीने विष पेलंय. कुठली सुपारी वाजवताय तुम्ही? त्या कुठे गेल्या सुषमा अंधारे? तुमच्या भटक्यातल्या एका व्यावसायिकाचा तरुणाचा या खासदाराच्या पुत्राने जात वर्चस्वामधून खून केलाय. त्याला वाचवलं जातंय. कुठं गेला तुम्ही? तो सुरेश धस. अहो सुरेश अण्णा कुठं गेलं तुम्ही? त्या विधानसभेमध्ये भाषण केलं. काय त्याचं कसलं मारलं तुम्ही बघितलं. एवढे झालं. मी सर्जनला फोन केला. अरे आम्ही तसलं राजकारण केलं का? अहो तुम्ही फोटो दाखवले, फोटो व्हायरल केले पोस्टमार्टमचे. जे आरोपी असतील शिक्षा होईल त्यांना. ते फोटो दाखवून तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता. एवढं खालच्या पातळीचं राजकारण. मग आता तुमच्या जिल्ह्यातल्या एका युवकाला एवढं निर्गुणपणे मारलंय. तो बिनमिशीवाला क्षीरसागर कुठे गेला? उड्या मारत बोलत होता. तो प्रकाश सोळुंके कुठे? उन्हातानामध्ये धापा लागतात तरी स्टेजवर बसत होता. त्या जरांगेच्या चपल्या उचलत होता. तुम्हाला फक्त त्या जरांगेचा आशीर्वाद पाहिजे होता. या बीड जिल्ह्यामध्ये एका आपल्या भटक्यातला एकच जिल्ह्यामध्ये एक आमच्या जातीचे आपले गोपीनाथ मुंडे होते. त्याच्यानंतर धनुभाऊ पंकजाताई. कुठेतरी आम्हाला नेतृत्व मिळतंय. त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी एका खुनाचं भांडवल तुम्ही केलं. मग विलास घुल्यांच्या प्रकरणामध्ये तुमच्या कानात शिसं ओटलं का डोळ्याला झापड आली? तुम्हाला हे दिसत नाही का? हे बजरंग सोनावणे. अहो तू खासदार आहे. तुमच्या सगळ्यांना सांगतो, मी आता दिल्लीला ते जंतर मंतरवर आंदोलन होतं तिथं गेलतो. हा आंतरवालीचा ज्ञानबा तिथं आला होता. त्या स्टेजवर जायला जागा नव्हती. हा बजरंग सोनावणे शेपटासारखा त्याच्या बरोबर होता आणि त्याची चप्पल त्यांनी उचलून घायला दिली. हे सांगितलं नाही, आज सांगतो. या जरांगेच्या चपल्या उचलतो. त्याच्यामुळं या जरांगेच्या दबावातनं या खासदार पुत्राला वाचवलं जातंय. काय म्हणतोय? सीडीआर मध्ये माझ्या मुलाचं नाव आलं नाही. अला कायदा आम्हाला पण कळतो. सराईत गुन्हेगार असतो तो त्याच्या मोबाईल वरनं फोन करेल का आरोपीला? तुम्ही सीडीआरचं सांगता. पोलीस प्रशासनाला माझं म्हणणं आहे, परिस्थितीजन्य पुरावे हा काहीतरी एक प्रकार असतो तपासामध्ये. परिस्थितीजन्य पुरावे काय? तर हे आरोपी याच्या आधी 1 वर्ष 6 महिने कुणाबरोबर फिरत होते? त्यांनी प्रचार कुणाचा केला? त्यांचं उठणं बसणं कुणाबरोबर आहे? त्यांचे आर्थिक तपासले का? त्यांचे बँक स्टेटमेंट घेतले का? मग याच्यामध्ये सूत्रधार आपण जो म्हणतो, मग धनंजय मुंडेंचा तुम्ही म्हणले धनंजय मुंडे आकाचा आका. मग ह्या सगळ्या आरोपींचा आका त्या बजरंग्याचा पोरगा आहे आणि त्या पोराच्या बापाचा आका तो आंतरवालीचा ज्ञानबा आहे. पण त्याच्यावर कधी गुन्हा दाखल करायचा आहे? म्हणजे तुमचा तो बाबू, आमचं ते कार्ट. इथं ते सगळे मोपार पुण्यापर्यंत आले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर ह्याव करू ट्याव करू, आरोपी करा. त्यावेळेस इथं एक शब्द बोलला जायचा, बीडचा बिहार केला. धनंजय मुंडे पालकमंत्री, बीडचा बिहार केला. अरे 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 अरे, आता या बीडचे पालकमंत्री कोण आहेत? बीडचे पालकमंत्री? सुनेत्रा पवारांचा राजीनामा कोण मागणार? 28 खून झाल्यात गेल्या 6 महिन्यात या बीड जिल्ह्यात.
मग त्या नैतिकतेने तुम्ही राजीनामा मागणार का? आमच्या बाबतीत कुठली घटना घडली की कानावर हात ठेवायचे, सीडीआर आणि टेक्निकल गोष्टीला जायचं आणि आमच्या जे कोण असतील त्यांना काय जे कोर्टामध्ये सिद्ध होईल ते होईल सिद्ध, पण आमच्या जातीला काय म्हणायचं, आमच्या वंजारी बांधवांना काय म्हणायचं? रक्तानं हात माखलेली जात. अहो आमचं पोरगर रक्तात न्हालं ना तरी कुणाला काय वाटत नाही. पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे, आज ना उद्या किती डाव तुम्ही डाललं तर ते उगवायचं राहणार नाही. जो कोण असेल त्याच्यावर नक्कीच त्याचा ती जबाबदारी, जो कोण मोठी सुपारी घेऊन वाचवायचा प्रयत्न करेल त्याला नक्कीच आम्ही त्याची जागा दाखवू. आता एवढं सगळी वाईट वेळ आलेली आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांना, भटक्यांना, विमुक्तांना, ह्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान आहे. आज वंजारी बांधवांवर आपल्या ही वेळ आली आहे. तुम्ही घरात बसून असं समजू नका तुम्ही सेफ आहेत. उद्या तुमच्या दारात हे येईल. लाज वाटली पाहिजे. आज हा इथं बीड हे सगळं चौक जाम झाला पाहिजे होता. या विलास घुलेंच्या या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातला ओबीसी सामील आहे. आज दुर्दैव आहे आपल्याला, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती रस्त्यावर बसायची, आपल्या भगिनीला तिथं विष प्यायची वेळ आली नसती. त्यामुळं हे आता जे चाललेलं आहे त्याच्या विरोधात आपण हा एल्गार आक्रोश आता महाराष्ट्रभर देऊ. देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही कस्टडीने आहात. आमच्या संविधानिक हक्कांचं रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळं हा आक्रोश, या ठिणगीचं वनव्यात रूपांतर व्हायची वाट बघू नका. आमची भगिनी आज तिची काय अवस्था आहे, 2 महिने झालं. त्यामुळं कुठंतरी नैतिकतेला जागून या बजरंग्याच्या पोरावर गुन्हा दाखल करा आणि याचा राजीनामा, तो रोहित पवार, सुप्रिया सुळे इथं आला होता ना तुम्ही, तुमचीच भगिनी ना एक, कुठे गेले सुप्रिया सुळे? तुम्ही घेणार आहे का त्या नैतिकतेच्या आधारावर त्या बजरंग सोनवणेचा राजीनामा? बघू तुम्ही का तुम्ही जातीवाद करताय का तुमच्यातली खरी एखादी राजकारणी स्त्री जागी आहे. त्यामुळं विलास घुलेंना न्याय मिळाला पाहिजे. या ही जी खासदाराची माजलेली औलाद आहे हिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर ही ठिणगी महाराष्ट्रात पोचेल आणि ते कदापि परवडणार नाही. मी एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान, जय ओबीसी, जय भगवान. आमचे मार्गदर्शक गुणरत्न सदावर्ते यांचं या व्यासपीठावर आगमन होतं. ठिकाणी बहुजनांचा आवाज, ओबीसींचा आवाज असणार या ठिकाणी बहुजनांचे कैवारी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब आणि या ठिकाणी ॲडव्होकेट जयश्रीजी पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मी यानंतर आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करतो. आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब, ज्यांनी गेले 15 दिवस या जनाक्रोश मोर्चासाठी रात्रीचा दिवस करून खेडे गावात या ओबीसी समाजापर्यंत तळागाळात पोहोचून विनंती करून आज हा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी उभा केला. ते आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू, भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब यांना विनंती करतो या जनाक्रोश मोर्चाला आपण संबोधित करावं. विलास घुले यांचा खून झाल्यानंतर आज जवळपास 60 दिवस झालं. 60 दिवस दिवसामध्ये त्यांनी काही आरोपी अटक केले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठवलंय. मुख्यमंत्र्याला त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी निवेदन पाठवलंय. कुटुंबाला न्याय देण्यासाठी
आपण सगळे एका हाकेवर आलात, मी तुमचा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. विलास घुले एक 26 वर्षाचा तरुण, त्याचा खून केला जातो आणि त्याचा सक्का भाऊ रमेश ज्यावेळी अंबाजोगाईला अँब्युलन्स मध्ये घेऊन जातो, स्वतः साक्ष दिली की याच्यात बजरंगानं सोनवणीचं पोरग त्याच्या माध्यमातून हा खून झालेला आहे. सीडीआर मध्ये येत, पुराणे जॉब मध्ये येत, तरी सुद्धा आरोपीला अटक केलं जात नाही. आणि बीडचे एसपी 16-18 तास झाल्यानंतर त्यांना सांगते की त्यांचा काही दोष नाही. एसपी साहेबांनी सीडीआर कसा काढला? अनेक पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात सीडीआरला महिना लागतो. जर तुम्ही 4 दिवसात 8 तासात सीडीआर काढू शकता तर आतापर्यंत सीडीआर का नाही काढला हे पण पोलिसांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो, अगदी कळकळीची विनंती करतो. आज 18 दिवसापासून हे कुटुंब या ठिकाणी उपोषण करताय. वय वर्ष 60 वर्ष विलास घुलेची आई, वय वर्ष 22 वर्ष विलास घुलेची पत्नी आमच्या भगिनी आणि रमेश घुले गेली 18 दिवसापासून उपोषण करताय. एकही शासनातला प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही. त्यामुळे हा जनाक्रोश मोर्चा आहे. या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जर कुणी अन्याय करण्याचं काम केलं तर त्याला त्या जागेवर तशाच पद्धतीचे उत्तर देऊ. ही तर सुरुवात आहे. एक 10 दिवसाचा अल्टिमेट आहे शासनाला. 10 दिवसामध्ये सरकारने याच्यावर तोडगा नाही काढला तर त्याच्या पुढे 10 दिवसानंतर जे काय होईल त्याला सरकार जबाबदार असतील. आज मी जास्त बोलणार नाही. आदरणीय माझी दुसरी एक मागणी आहे, आम्हाला सरकारी वकील म्हणून आमचे बंधू ॲडव्होकेट सदावर्ते साहेबांची नेमणूक शासनाने केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामुळं आता व्यासपीठावरती आलेले आहेत, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझे बंधू खेडकर आहेत, मी आता व्यासपीठावर सगळं व्यासपीठ आहे, आमच्या भगिनी पाटील ताई आहेत, मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो आणि सगळ्यांना खूप खूप तुम्ही सगळेजण आलात, मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एवढीच तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो, भीक मागतो. ज्याच्या वेळी अशी अडचण येईल त्यावेळी तुम्ही तुमची साथ दिली पाहिजे, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. बहुजनांचा कैवारी, ओबीसींचा कैवारी या ठिकाणी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांना मी विनंती करतो की या जनाक्रोश मोर्चाला आपण संबोधित करावं. अगोदर बोलाय. एक मिनिट. या ठिकाणी मुंडे साहेबाला बोलायचं म्हणाले. या ठिकाणी ऐका, 2 मिनिट शांत बता. 86च्या वयामध्ये देखील या ठिकाणी 86च्या वयामध्ये देखील समाजासाठी तारुण्यासारखा हो रात्र झटणारे माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेब या जनाक्रोश मोर्चाला संबोधित करतील. या ठिकाणी 86 वर्ष वय झाले तरी समाजासाठी त्यांची तळमळ आणि वेदना या ठिकाणी ती मांडत आहेत. मुंडे साहेब. आदरणीय सदावर्तेजी, आमच्या भगिनी, सगळे जमलेले ओबीसी बांधव, हा गोपीनाथ मुंडेचा जिल्हा आहे. ज्या गोपीनाथ मुंडेने या महाराष्ट्राला देशाला नेतृत्व दिलं आणि त्या गोपीनाथ मुंडेच्या समाजाला पायाखाली चेंगरलं जात आहे.
दिवसा खून केले जातात, गुन्हे दाखल करीत नाहीत. म्हणून पहिली आमची मागणी अशी आहे की इथला SP आणि कलेक्टर सस्पेंड करा. जोपर्यंत ते इथे आहेत तोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही. सदावर्ते साहेब, कशा प्रकारचा आवाज उठवायचा तो आपण उठावा. इथे हा समाज या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणारा हा 18 लोकांचा समाज. या समाजाने या देशामध्ये धर्माजी मुंढे नावाचा पहिला स्वातंत्र्य सैनिक देशातला हा बहादर समाज आहे. फडणवीसला एकच सांगायचं, ज्या गोपीनाथ मुंडेचे शिष्य तुम्ही आहात त्या थोडी तरी जाण ठेवा. त्या गोपीनाथ मुंडेच्या समाजाला चेंगरलं जात आहे. त्या गुन्हेगारांवर तुम्ही जर ॲक्शन घेणार नसाल तर न्याय कोणाकडे मागायचा, नसेल तर आम्ही रस्त्यावर परत उतरणार आहोत. या समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीसांनी पहिल्यांदा या दोघांना सस्पेंड करावं, तर हा गुन्हा दाखल होईल. एक आणि दुसरा, हा समाज जर पेटला, सदावर्ते साहेब 27 मतदारसंघ, 6 लोकसभा मतदारसंघात हा समाज प्रमुख आहे. किंवा जरंगेन मरंगेन हे काय घेऊन बसले तुम्ही? हे झुंगूट काय घेऊन बसला हा खासदार आपला बजरंग? याला फेकून देऊ आणि आपण सगळ्यांनी एकच की आपले नेते कुठे गेले? आता वंजारी समाजाचे नेते कुठे गेलेत? त्यांना पण आपण विचारलं पाहिजे, कुठं होतात आपण, काय करीत होता त्या मोर्चाच्या वेळेला? त्यांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की यायचं नाही आमच्याकडे. आणि शेती जरांगे किंवा ह्यो आपला खासदार आहे, आल्यावर यांच्या तोंडाला काळं फासवा बाबा. यांना याशिवाय काय करणार नाही. यांना तीच भाषा कळते. आमच्या भगिनी ताई, हा फार बहादूर समाज आहे. या समाजातील एक महिला देशात पहिलं स्वातंत्र्य मिळून तिचं गाव घोषित केलं तिने की आमचं गाव निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र झालं. धर्माजी मुंडे महिला, आणि आता आपण थोडी मदत केली, आपण मार्गदर्शन केलं तर महाराष्ट्रात रणकंदन करल्याशिवाय हा समाज राहणार. हा उत्तुट समाज आहे. याच्या हातात कोयता आहे. ह्यो बजरंगन मजरंग काय घेऊन बसले तुम्ही? आलं लक्षामध्ये? काही लोक म्हणतात की कोयत्यावाला समाज खरोखर कोयत्यावाला आहे. आमच्या बायांच्या हातात कोयतीच आहेत. आम्ही भेट नाहीत कोणाला. आणि म्हणून आता जर ह्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाही आणि गुन्हा दाखल होऊन तो जर सोनवणीचा मुलगा अटक केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल. एवढी विनंती मी मुख्यमंत्र्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद आमदार साहेब. गेल्या 50 वर्षापासून आम्ही पाहतो या ओबीसी समाजासाठी तुम्हाला आवाज दिल्याबरोबर तुम्ही या ओबीसींसाठी कुठेही उपस्थित राहण्याचं काम गेले 50 वर्षे या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे. बहुजनांचा कैवारी, ओबीसींचा कैवारी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब या ठिकाणी आपणाला संबोधित करीत आहेत. सुषमा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? अरे या जुलमी सरकारचं करायचं काय? अरे या बीड जिल्ह्याच्या SP साहेबांचं करायचं काय? इथं
उभं करा ना त्यांना त्यांना पुढे राहू द्या. इथे धरा वाटलं. भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद. विलास घुले अमर रहे. विलास घुले अमर रहे. विलास घुले अमर रहे. भगवान बाबा की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. भगवान बाबांना वंदन करून भगवान बाबांना वंदन करून त्यांच्या विचाराची ऊर्जा अंगात घेऊन, विचारात घेऊन आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर मी आज आपल्या समक्ष घुले कुटुंबियांच्या या आंदोलनात कायदेशीर मत मांडण्यासाठी तर उपस्थित आहेच, परंतु त्याही सोबत मी संविधानाचा विद्यार्थी असल्याने आणि संविधानामध्ये भावनांचा आदर सांगितलेला असल्याने विलासची आई म्हणजे आमची आई, विलासचे वडील म्हणजे आमचे वडील, विलासची पत्नी म्हणजे आमची बहीण. हो, जे कोणी ट्रोल करताना म्हणतात सदावर्ते तुम्ही वंजारी आहात का? हो, मी हाडाचा मासाचा विचाराचा वंजारी आहे. त्या नाबालकांना माहित नाही, त्यांची बुद्धी नाबालकी आहे. भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत, तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत. आणि म्हणून हो, मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे. आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मन्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते. वेगळं सांगायचं, आज एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे? आज ए चपटी पावशेरी, तुला सांगतो काय नातं आहे ते. त्या चपटी पावशेरी मन्या, अरे जरंग्या नाही मन्या, चपट्या मन्या जयश्री पाटलांना नाव दिलेलं आहे. जयश्री पाटील तशी फार आगाव आहे रे भाई.
तुम्हाला सांगतो, ह्या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये ग्रह खातं त्यांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगतो, जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भांडकर साहेबांना माहिती आहे, पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहिती आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना. ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजा ताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणं परत. तुम्हाला सांगतो, आंदोलन एवढं मोठं झालं की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एका बाजूला जरंगे सारखे तीनपट एका बाजूला. त्यावेळेस आता जसं सांगितलं सन्माननीय माजी आमदार मुंडे साहेबांनी की ऊस कसा साळतात, त्यांनी कोयता सांगितलं, मी साळलेला ऊस सांगतो. ऊस कसा साळतात माहित आहे ना? ऊस साळल्यासारखा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून जरंगे सारख्या विचाराच्या उष्ट्यांचा केला होता. गोपीनाथरावजी मुंडे साहेब मंत्री होते. सुरक्षा कुणाला दिली असेल? मला असं वाटतंय की मिसरूट नसलेला गुणरत्न सदावर्ते याला सुरक्षा देणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. हे माझं नातं आहे. मला काहीच माहित नाहीये. मला कोणत्याच मंत्र्याकडून काही लागत नाही. मला कुठेच आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही आणि मनोज जरंगे सारखे कोणाला तरी टेंडर मिळवून द्यायचे नाही. मी तो भिकारी नाही. माझे भावनिक नातं आहे आणि म्हणून विलासची आई माझी आई आहे. 2 दिवस ही आई माझ्या घरी होती, माझ्या ऑफिसला होती आणि हो रे हो खासदार बजरंग एका तासात सीआयडीला तपास दिलाय. काय वाकडं करायचं ते वाकडं करून दे. हो, ही गोष्ट सत्य आहे. कारण त्या पत्रामध्ये तेवढा दम होता. दम लगता बे बजरंग, दम लगता. भावांनो, ही माझी बहीण, तिच्या आयुष्यासमोर किती मोठ्या जीवन आहे. कसं कंठायचंय हे वडील, त्यांच्या समोर कसं जीवन आहे. तो भाऊ कशा प्रकारे उपासपोटी कसा विवळत आहे. त्या भावाला डोळे लागत आहेत. माझ्या घुलेच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये काय फरक आहे ते सांगतो. मन्या जेव्हा उपवास करतो क्या खाता है? काजू खाता है, किशमिश खाता है, अंडा खाता है और देसी चपटी बाथरूम में जाके पीता है. तुम्हाला सांगतो, ये भी एक राज की बात है. कभी तो भी किताब लिखूंगा तो बताऊंगा कि ये सब किसने मुझे बताया था. काजू खाता है, खजूर खाता है. थोडा क्लिव देऊन सोडतो. या बाबतीमध्ये कधीतरी हसत पत्रकारांनी आम्ही जात म्हणून उदयला म्हणत नाही ब्राह्मण, आमच्या उदय सामंतांना एकदा विचारूनच घ्या. म्हणजे सांगतील तुम्हाला की कैसे खजूर खाता है. सांगायचं तात्पर्य, आमच्या घुलेंच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये हा फरक आहे. एक लक्षात ठेवा,
माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील, हो हे आमचे नेतृत्व आहेत. ह्या नेतृत्वांना जसं माझ्या आईला, गुले आईला त्रास आहे, तसाच माझ्या नेतृत्वांना सुद्धा त्रास आहे. तुमच्यासाठी, आपल्यासाठी गुले हे नुसतं एक प्रकरण नसून हे अपप्रवृत्तींना छडी घेऊन नीट करण्यासाठीचं प्रकरण आहे. हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कारण गुलेंच्या प्रकरणातून आपण जी अपप्रवृत्त विचारवर येत आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. आपण बघितलं असेल ज्या प्रकारे आईला अपमानित करून बोलणारा, तुलना कशी होणार नाही, तुलना होणार. मगाशी कुणीतरी म्हणलं तुलना होऊ शकत नाही, तुलना होणार. मनोज जरंगे इथं येतो, मन्या इथं येतो, म्हणजे म्हणतो की आंदोलन करतो, मोर्चा काढतो. मला सांगा, माननीय वाल्मिक कराड साहेब यांची चार्जशीट सुद्धा मी वाचली. मग एक न्याय वाल्मिक कराड साहेबांना, तर दुसरा न्याय का हो बरं बजरंगच्या औलादीला, बजरंगच्या औलादीला. त्यामुळं दुसऱ्या प्रकारचा न्याय देऊ दिला जाणार नाही. न्याय होईल तर बराबरी का होईल. बजरंग असेल किंवा आणखी कुणीतरी देशमुख पाटील असेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणूया जे हक्क अधिकार हे कोयता घेऊन उसाची मोळी बांधणाऱ्या वंजारी असेल, बंजारा असेल किंवा वडार भाऊ असेल किंवा लोहार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, त्यांना जी लायकी आणि उंची संविधानाने दिलेली आहे त्याच्या पेक्षावर कोई पाटील नाहीये, कोई देशमुख नाहीये. सगळे बरोबरीचे. मला पुढे जाऊन बोलताना हे सांगायचंय की अपप्रवृत्ती आहे. तुम्हाला सांगतो, बाजूला विखे पाटील नावाचे मंत्री आहेत, अनेक मराठ्यांचे मंत्री आहेत. आम्ही जातीचा उल्लेख जातीवाद म्हणून नाही, परंतु वैचारिक पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे. म्हणजे चिमटा घेऊन आठवण करून देण्यासाठी. ज्यावेळेस एका आईच्या दुधाच्या बाबतीत, त्या पवित्र नात्याच्या बाबतीत गलिच्छ बोललं जात आहे, विखे पाटील त्या मन्यानं ज्या प्रकारे बोलला, मला हे म्हणायचं नाही विखे तुमच्या तोंडात काय मुख गिळून बसले की काय, तुम्हाला बोलायला तोंड राहिलं नाही काय, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्याची हिंमत गुणरत्न सदावर्त्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे विखे पाटील. आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या नेतृत्वाला, ह्या माझ्या आईच्या पोटच्या गोळ्याला, या माझ्या बहिणीच्या सर्वांकष प्रेमाच्या बंधनातल्या पतीला जीव गमावला, हत्या झाली. सुप्रिया ताई सुळे, तुम्ही या बिडामध्ये आल्या म्हणे आणि तुम्ही जाहीर करून टाकलं कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही. सुप्रिया ताई,
तुम्ही कधी बीडच्या पोलीस हवालदार म्हणून भरती झाला होतात का हे मला माहिती नाही, कारण तुम्ही असं बोलूच कसं शकता. मला प्रश्न उपस्थित करायचा आहे त्या तमाम पुढाऱ्यांचा. ते तमाम पुढारी जे मतदानाच्या वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, ते तमाम पुढारी आमच्या वंजारी भावांचे मतासाठी अग्रेसर असतात, पण घुलेंच्या बाबतीत ते का गायब आहेत? मला हे सांगायचं. सगळे सोशल मीडिया वापरता का? हात वर करा. तुम्हाला सांगतो, आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजवर लिहून ठेवा, तुमच्या स्टेटस मध्ये सुप्रियाताई माफी मागा, वंजाऱ्याच्या दारावर का आल्या नाही असं स्टेटस लिहून ठेवा. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसतील त्यांनी मातीचं घर असो की शिमटीचं घर असो बांधकामाचं खडून लिहून ठेवा की सुप्रियाताई सुळे तुम्ही असं कसं म्हणालात आणि तुम्ही वंजाऱ्याच्या दारावर का आला नाहीत असं लिहून ठेवा. हे ना फार सेन्सेबल असतात, पुढारी खूप भित्रट असतात आणि ते भित्रट पुढारी ताबडतोब जे आहेत आपले विचार बदलत असतात. त्यामुळे ना धडा शिकवण्यासाठी सगळ्यात अगोदर पहिलं पाऊल उचलणार का? उचलणार का? उचलणार का? मी म्हणेल सुप्रियाताई शेम शेम, तुम्ही म्हणायचं शेम शेम. सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम. भावांनो, आपण जरी उसाच्या मोळ्या बांधल्या असतील आपल्या आई वडिलांना, तरी भगवान बाबाच्या विचारानं आपण शिकलो. मला तुम्हाला आज दुसरी बाब सांगायची आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगे आपल्या एकाही व्यक्तीला, मग बावनकुळे साहेबांची आई बहीण काढलेली असो की कोणी मायनॉरिटीचे पुढारी असोत, भुजबळ साहेब असोत, मुंडे साहेब असोत, त्यांनी ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत मराठा समाजाच्या मंत्र्यांचा सुद्धा तुम्ही समाचार घ्या. पुढे काय करायचं ते सदावर बघून घेईन, हे मी तुम्हाला शब्द देतो. घाबरायचं नाही. सगळं गाव जरी एका समाजाचा असेल आणि एक घर जरी वंजारी भावाचा असेल, तुम्हाला खात्री सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सांगतो, संविधानाचा दाखला देत सांगतो, तुमचा केसही कोणी वाकडा करू शकत नाही आणि मनोज जरंगे काही फार बांधू शकत नाही हे सुद्धा सांगतो. तुम्हाला सांगतो, मनिया, तुझ्या अकलेमध्ये फक्त तेवढाच किळसवाने विचार आहेत आणि तुझे किळसवाने विचार हे अंतिम नाहीत. तू कुणाला बोलतोस, कुणासाठी बोलतोस, ते आता मराठा समाज सुद्धा समजायला लागलाय. माझ्याकडे अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत, बीडच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत. ते सांगतायत साफ फसवणूक आहे साहेब. तू का शिरसाट नावाच्या मंत्र्यांच्या मागे लागलास? ते पालकमंत्री जर तिथले असतील, टेंडर तुझ्या मनानं कसं निघल रे मन्या? पीडब्ल्यूडीचं टेंडरचं लफडं आहे. कशाचं लफडं आहे? पीडब्ल्यूडीच्या टेंडरचं लफडं. तुम्हाला सांगतो, रेतीवाले एकत्र येतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, हा समाज आणलेला नाही, आपल्या पायानं आलेला आहे. बरोबर की नाही? तुम्हाला कोणी गाड्या लावून दिल्या होत्या का? भगवान बाबाची शपथ खाऊन सगळ्या गाड्या लावून दिल्या का? मनोज जरंगे सारखे वाळूवाले एकत्र येऊन, वाळू तस्कर एकत्र येऊन, हे आलेले जनता नाही आहे. आणि या आंदोलनाची तुलना वाळूवाले रेतीवाल्याच्या आंदोलनासोबत होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून
सांगायचं जयश्री पाटील? जयश्री पाटलांचं स्पष्ट मत आहे, ह्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय पाहिजे. आता जेव्हा आम्हाला न्याय पाहिजे, मला सांगा स्पष्टपणे सप्लिमेंटरी जबाबामध्ये डाईंग डिक्लेरेशनचे स्वरूप सांगितलेलं असेल. मी आजपासून घुले कुटुंबियांच्या परवानगीने 8 दिवसाची मुभा देतो. 8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये CDR मध्ये रोल असेल तातडीनं FIR मध्ये नाव ऍड करा, अटक करा, नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची शपथ तुमची खैर नाही. लक्षात ठेवा, या बहिणीचे अश्रू रिकामे जाऊ देणार नाही. मला लाखोच्या मोर्चाची गरज नाही. हे बाप, ही माय, ही बहीण, हे एवढेच जण घेऊन बंबईत बसेल ना सदावर्ते, तेव्हा कळेल की संविधानात दिलेल्या लोकशाहीचा अर्थ काय. नुसता बजरंगचा पोरगाच नाही, जर बजरंग जर त्याच्यात असेल तर बजरंग सुद्धा आरोपी बनेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो, हताश व्हायचं नाही, लोकांचं मोजमाप करायचं नाही आणि जसे उत्तर मात्र द्यायचं चुकायचं नाही. लक्षात ठेवा, पोलीस अधीक्षक साहेब, आमच्या वंजारी भाऊ भटके असतात, भटक्यांची भाषा असते ती. भटक्यांचे जर ब्रिटिश कालीन जर व्यवसाय बघितले तर तो त्यांचा जोराचा असतो, तो बोलण्याचा. त्यांच्या जे राहणीमान, त्यांचं जे कल्चर आहे आक्रमक, ते त्यांच्या एकूण चालीरीतीमध्येच आहे. त्यामुळे आम्ही मुळमुळ नाहीत, गुळगुळ गुळगुळ नाहीत. आम्ही जशा तसे बोलणारे आहोत आणि खन उसाची मोळी कच 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 करून एकत्र करणारे आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये हे अल्टिमेटम आहे की हा माझा घुले भाऊ, पुढे फोटो घुले भाऊचा, अबे मन्या, तुझ्यासारखा साला छटाक नाही माझा घुले भाऊ. बघ माझ्या भावाला बघल्याच्या नंतर, आणि तू काय नाव ठेवतो आमच्या तेली समाजाच्यांना. तुझे एकनाथ शिंदे साहेब काय शाहरुख खान दिसतात की काय सलमान खान दिसतात रे? आमचा बघ, आमचा घुले भाऊ बघ विलास. अरे आमचा असा काही पोटचा गोळा हिरा रतन तुझ्या माणसांनी, तुझ्या विचाराच्या माणसांनी ज्याला नाहीसं केलं त्याच्या केसाचा हिशोब आम्ही घेणार आहेत म्हण्या. तुला जे पुढारी कोणी भावना वश होईल, जे कोणी मंत्री म्हणजे काय आमचे बाजूला आहेत ते काय नाव त्यांचं, ते अहिल्यानगर वाले विखे पाटील, जरा हे बघा, ही सुद्धा बहीण आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे बघा, ही लाडकी बहीण नाही का? ही लाडकी बहीण नाही का? मनोज जरंगेच्या नुसत्या वर्कआउट ऑर्डरच लाडक्या आहेत का? हा प्रश्न उपस्थित केला जाईल, वारंवार केला जाईल. हे आमच्या भावना आहेत, ही आमची बहीण आहे, ही आमची आई आहे, हे आमचे पप्पा आहेत, आमचे पिता आहेत. आणि म्हणून मी
पाणी द्या ना. पाणी द्या. तोंडावर पाणी तोंडावर पाणी मारा. तोंडावर पाणी मारा. काही होत नाही तिला तोंडावर पाणी मारा. मारा ते जोरात मारायचं असतं. एसपीला दिसत नाही का? एसपीला दिसत नाही का? माझं असं म्हणणं आहे, एसपी साहेब, माननीय गृहमंत्री महोदय, ओबीसीचे तमाम मंत्री, भटक्यांचे तमाम मंत्री, संजय राठोड साहेब, तुम्ही सुद्धा चुकलेले नाहीत. तुम्ही सुद्धा ओबीसी भटक्या मध्ये येता. संजय शिरसाट साहेब, तुम्ही सुद्धा सुटणार नाही. तुम्ही सुद्धा अनुसूचित जातीमध्ये येता. सगळ्या तमामांना सांगतो, येणाऱ्या कॅबिनेट मध्ये एकजूट दाखवा. मागासवर्गीय मंत्र्यांचा अपमान थांबवण्यासाठी काही कायदा करा. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली, आमचा सामान्य भटका माणूस म्हणत आहे, हरकत काय? तातडीनं एसपी साहेबांच्या वर एक चौकशी लावून त्या बाबतीमध्ये एक रिपोर्ट मागवला. त्यात गैर काही नाही, कारण नैसर्गिक न्यायानुसार हे होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, तातडीनं जे कोणी हे बघत आहेत, आजची भावनिक ही राजकीय सभा नाही, हे भावनेचा उद्रेक आहे. जे कोणी या भावनेचा उद्रेक बघत आहेत, खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्राताई पवार ताई, आपण महिला आहात, आपण घुले कुटुंबांच्या घरी जायला पाहिजेत होतं. तुम्ही पेंडॉल मध्ये यायला पाहिजेत होतं. मी सुनेत्राताई पवारांना एक आठवण सांगू इच्छितो. कदाचित त्यांना ही आठवण कुणी सांगितली की नाही मला माहित नाही. पवार कुटुंबियांसोबत माझं काय फार चांगलं कधी राहिलेलं नाही, माहिती आहे ना तुम्हाला. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांसोबतचे तर माझे संबंध तुम्हाला माहित आहे, सर्व श्रुत. परंतु आवाज, हॅलो, हे जरंगेवाल्याचा होता की काय? परंतु तुम्हाला सांगतो, अजित पवार साहेब ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना सोडून बाजूला त्यांनी राजकीय गट काढला किंवा पक्ष काढला, त्यावेळेस एक दोन वेळेस संभाषण झालं. काय आठवणी आहेत? एक एसटी महामंडळातली आणि दुसरी आरक्षणाची. त्या बाबतीत ते जरंगेला कधी विचारत नव्हते, कधी विचारलं नाही आणि विचारणार नाहीत. म्हणून सुनेत्राताई पवार या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस आल्यानंतर अजितदादाची ती आठवण लक्षात ठेवा आणि वंजाऱ्याच्या घरी या. ही तुम्हाला अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे. मी अजितदादांची शपथ घातली आहे सुनेत्राताई पवारांना, कारण मी अजितदादा पवारांचा ती आठवण सुद्धा करून दिली, ज्या आठवणीचा मी भागीदार आहे. आणि म्हणून मग एसपी वर चौकशीचा विषय असेल, त्याचबरोबर बजरंगच्या पोराचा संबंध असेल, औलादीचा संबंध असेल, FIR शी संबंध असेल, अटकेचा संबंध असेल, विशेष सरकारी वकील देण्याचा संबंध असेल, आणि माझ्या खुलेच्या हत्यारांना देशमुखच्या प्रकरणाच्या आधी, कारण आम्ही भटके आहोत, देशमुख भटका नाही, त्या देशमुखच्या प्रकरणातील निकालाच्या आधी खुलेच्या प्रकरणातील हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे. आणि म्हणून भावांनो, मी कधीच सभांमध्ये तुम्हाला दिसलो नसेल, लक्षात घ्या, तो माझा स्वभाव नाही. पण ह्या भावना, हाडा मासाचं रक्ताचं नातं, हे सगळं पाहता पाहता मी खरं सांगतो, काल
2-3 वाजेपर्यंत दुपारी कोर्टात काम केलेला मी माणूस. कारण मी कोणत्याच मंत्र्याच्या दारावर की नाही जोळी घेऊन उभा नसतो. आपलं काम आधी कसोशीनं करणारा माणूस. हे करत करत जयश्री पाटलांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो या घटनेची एक इतिहासात नोंद होणार आहे. माझ्या छोट्या मुलीची परीक्षा होती आज. जयश्री पाटलांनी सांगितलं परीक्षा पुढे जाऊ 6 महिन्यानंतर, पण घुलेच्या प्रकरणात आपण जाऊ असं म्हणून आलेलो आहोत. हे आमचं नातं आहे. ह्या तमाम मंचावरील उपस्थित माझ्या वंजारी भावांनो, तुम्हाला सांगतो जेव्हाही पोलीस स्टेशनला वंजारी भाऊ जातात, ओबीसी भाऊ जातात, त्यांची जर कोणी ऐकत नसेल तर डायरेक्ट मला वाटतं आधी साहेबाला लावत असतील, नंतर ताईला, नंतर लगेच मला फोन लावतात आणि मी सगळे फोन अटेंड करतो. मया काय बापाचा माझा बाप भगवान बाबा आहे, मैं किसीचा डरता नाही. त्यामुळं तुम्हाला कधी अर्ध्या रात्री अडचण आली, त्रास वाटला, त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला, सदावर्तेंचे दार मोकळे ते आईला विचारून घ्या. त्याचबरोबर फोन चालू आहेत, सगळ्यांना आपल्याला सर्व श्रुत आहे. एवढं बोलतो, आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीमागे नाही, आपल्या बरोबरी नाही. कारण पाठीमागचे पळून जाऊ शकतात, आपल्या सोबत आहे, आपल्या बरोबरी नाही. आणि जर सरकारने जिम्मेदारी दिली तर फाशीपर्यंत आरोपीला नेण्यासाठी वचनबद्ध आहे. एवढं बोलतो. आपले 2 शब्द नाही, खूप जास्त बोललो असेल आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. यानंतर एक सूचना आहे, सर्वांनी शांत बसायचंय, उठायचं नाही. या ठिकाणी जे काही फलक आपल्या हातामध्ये आहेत, कार्यक्रम झाल्यानंतर त्या उपोषण स्थळी जमा करायचे. कार्यक्रमाचा समारोप 2 दशका आभार प्रदर्शन या ठिकाणी 2 दशकापूर्वी जो कडवा भगवान सैनिक कसा असतो ते आमचे चंद्रकांत भाऊ सानप या ठिकाणी बोलतील. सर्वांना विनंती आहे, आपल्याला सर्वांना जाऊन निवेदन द्यायचं आहे. निवेदन झाल्यानंतर आपण जागा सोडायची. आपल्याला सर्वांना जाऊन निवेदन द्यायचं आहे. कृपया सगळ्यांना विनंती आहे, अजून निवेदन द्यायचं आहे. आपली कुठलीही मान्य या ठिकाणी मान्य झाली नाही. कृपया 15 मिनिटं सगळं समाजाला विनंती आहे, कृपया कोणीही जागा सोडायचं नाही. यानंतर 2 मिनिटं आदरणीय भाऊ बोलतील. विलास घुले हत्या प्रकरणी आपण जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केला, या मोर्चासाठी न्याय देण्यासाठी विलास घुलेला आपण उपस्थित राहिलात. आमच्या सर्व टीमच्या वतीने बाळासाहेब सानप असतील, राहुल आगाव असतील, माऊली शिरसाट आणि आगाव साहेब, या सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि निवेदन दिल्यानंतर हा कार्यक्रम संपतो. निवेदन दिल्यानंतर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात येईल. निवेदन देण्यात येईल आता जिल्हाधिकाऱ्यांना. या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब येतील, त्यांना आपण निवेदन द्यायचं आहे. तोपर्यंत कुणी जागा सोडायची नाही. आणि हातामधले जे फलक आहेत ते उपोषणाचं जे स्थळ आहे त्या ठिकाणी जमा करायचे. आपल्याला जर न्याय नाही दिला तर हे फलक आपल्याला पुढे उपयोगी येणार आहेत. तोपर्यंत आपण संघर्ष करायचा आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. गेली 18 दिवस झाली की अजून सुद्धा प्रशासन या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी दखल घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या सर्वांच्या आवाजामध्ये दखल घेण्यासाठी या ठिकाणी भाग पडायचा आहे. सर्वांच्या आक्रोशात सर्वांचे हात वरती, कॅमेरामॅन येतात, सर्वांचे हात वरती. बोला ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी आपण निवेदन घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे.
कृपया जर या 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाही अथवा संबंधित आरोपीला अटक झाली नाही तर या राज्यामध्ये बीड जिल्ह्याचा चक्क अख्ख्या राज्यभर जाम करायची आपल्या सगळ्यांना एकजूट ठेवायची आहे. तुम्ही सगळे सोबत आहात का? कृपया सगळ्यांच्या ग्रुप असतील, कॉन्टॅक्ट असतील, सगळे एकमेका सोबत राहा. अरे मान्य करा, मान्य करा, अरे मान्य करा, मान्य करा. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. See what your rubbish you are talking, how you are say that ki you are Maharashtrian. How can you say this? What is this? Officer, you should know the dignity. Don't use that faulty language. What is the meaning of Maharashtrian and non-Maharashtrian? What is the meaning of Maharashtrian? You should apologize. You should apologize. Bigger Maharashtrian यहाँ पे काम नहीं कर सकते. What you are saying? Hello. I say that I don't want to give the representation to him. He should go. Hello. Don't shake the hand. You go away. You go away. You go. Shame, 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 shame. No, no. You. एक मिनिट, हे माफी मागत आहेत. हॅलो. माझा ते मराठी ती का असं म्हणल्यामुळे मी म्हणलो मी महाराष्ट्रीयन आहे, तसं बोलण्याचा उद्देश नव्हता, माफ करा. बघा, याला म्हणतात कायदा आणि भारतीय संविधानाची शक्ती. आरडीसीने जाहीर माफी मागितलेली आणि आम्ही माफ केलेला आहे. आरडीसी साहेब, दुसरी गोष्ट आपण असं बोललात की माझ्या अधिकारातच नाही. मुद्दा असा आहे, एक मिनिट टाइम मला बोलू द्या. मुद्दा असा आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि नायब तहसीलदार हे 2 पद एवढे पॉवरफुल आहेत. तुम्ही तर आरडीसी आहात स्वामी साहेब. जर एखादं विमान उडू द्यायचं नसेल तर नायब तहसीलदार ऑर्डर करू शकतात की ह्या विमानतळावरून विमान उडणार नाही. आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ऑर्डर करू शकतात की रेल्वेला घात होऊ शकते, रेल्वे थांबवतो. यू आर इन अ एक्झिक्युटिव्ह पोझिशन आणि एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये माझ्या हातात काहीच नाही असं म्हणू नका. तुम्ही हे म्हणायला पाहिजे की तुमच्या या सगळ्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचवतो, हे तुम्ही बोललं पाहिजे. आणि त्यामुळं यांना मी आता काही चर्चेची संधी देत नाही. यांनी उदार अंतकरणाने माफी मागितली. नावात स्वामी आहेत, खरोखर स्वामी सारखं ते बोलले, ते त्यांनी 2 शब्द मागे घेतले. आणि आय से दॅट वी शुड ऑलवेज अप्रिशिएट इफ समबडी रिअलाइज इज मिस्टेक. एवढं बोलतो. आणि मी माझी आई, ही आई, माझी बहीण, हे माझी ताई, माझे वडील, पप्पा कुठे आहेत? बाबा या इकडं. हॅलो. माननीय आरडीसी साहेब हातात धरा. आई, ताई, माननीय आरडीसी साहेब, हे वयोवृद्ध आई वडील आहेत. कोयता घेऊन ऊस चाळून मोळी बांधून लेकरं मोठे केलेले. तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना, गृहमंत्री महोदयांना, पोलीस महासंचालकांना हे कळवा की बजरंग सोनवणे यांचा मुलगा, त्यांचे सीडीआर एसपी साहेबांकडे जर उपलब्ध आहेत, पुरवणी जबाबात जर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, डाईंग डिक्लेरेशन भावाकडे दिले, तर तातडीनं FIR मध्ये नाव ऍड करा आणि त्याला अटक करा आणि यांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील द्या. याकरिता हे निवेदन आपल्याला सादर केलं जाते. भगवान बाबा की
भगवान बाबा की, लोक नेते गोपीनाथ जी मुंडे जिंदाबाद, लोक नेते गोपीनाथ जी मुंडे जिंदाबाद, जय 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 भवानी, जय 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 भवानी, भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की, वंदे वंदे वंदे। विलास घुले अमर रहे, विलास घुले अमर रहे, विजय असो। हॅलो हॅलो, कृपया कोणीही जाऊ नये. रमेश घोले हे उपोषण स्थळी या ठिकाणी आहेत. जय 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 या ठिकाणी पुढील उपाययोजना आणि पुढील नियोजनासाठी कृपया कोणीही जाऊ नये. रमेश घोले यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे. समाज बांधवांना सर्वांना नम्र विनंती करतो, आपण कृपया सर्वांनी ताकदीने या ठिकाणी सोबत थांबायचंय. रमेश घुले आणि घुले परिवार हे उपोषण स्थळी आता बसतायत. कृपया कोणीही जाऊ नये. बांधवांना रस्ता करा. सदावर्ते साहेबांना तिकडे येऊ द्या. त्यांच्या हाताने आपल्या भावाचं उपोषण सोडायचंय. गेली 17-18 दिवस झालंय आपला भाऊ आणि भगिनी त्यांची माता या कलेक्टरच्या दारामध्ये उपोषण करतायत आणि कसल्याही प्रकारचा कलेक्टरला आणि एसपीला घाम फुटला नाही. त्यामुळे आपल्याला न्याय भेटला तर नाहीच, आपल्याला मोर्चा करावा लागला आणि सदावर्ते साहेबांच्या हाताने आपल्याला आता आपल्या बांधवाचं आणि त्यांच्या आईचं, बहिणीचं आणि वडिलाचं सर्वांचं आपल्याला उपोषण सोडायचं आहे. बांधवांनो रस्ता करा. तिथं जास्त गर्दी करू नका. डिपार्टमेंटला सहकार्य करा. सगळ्यांनी कृपया उपोषण स्थळी या ठिकाणी उभं राहायचंय. आपल्या आक्रोशामध्ये आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निदर्शनामध्ये सगळ्यांचे हात वरती. बोला ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की, अरे छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कृपया सर्वांनी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करायचं. कृपया पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करा. कृपया पत्रकारांना जागा द्या. व्यासपीठासमोरील सर्वांना विनंती आहे की पत्रकार महोदयांना जागा घ्या. राज्यात आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी सर्व पत्रकारांना जागा द्या. कृपया बाजूला सरका. समोर उभा असलेल्यांना विनंती आहे कृपया बाजूला सरका. समोर उभा असलेल्यांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी बाजूला सरकायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे आपण थोडा साईडला द्या. कृपया मीडियाला या ठिकाणी जागा द्यायची आहे. सगळ्यांना विनंती आहे.